प्रेक्षकात खूप खूप स्वागत आणि त्यांचे आभार. जाऊया लगेच मॅचच्या दिशेनं. आजच्या रेजडीतील दुसरी मॅच कॉम्बॉक्स मध्ये आता जोडले जातील. मराठी आणि राष्ट्रीय भाषा हिंदी दोन्हीमधून यांचं समालोचन आपण ऐकता. आमचे बंधुतुल्य मित्र साई राजे यांचा शुभ आवाज खेळाच्या पहिल्या सत्रासाठी. धन्यवाद साई पाटील, धन्यवाद सौरभ पाटील. ब्रंथनचा या ठिकाणी ग्रीन सिग्नल येतोय. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आणलेल्या तमाम क्रीडरसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय त्रिंबक शेटके स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेट हॅट्रिक साठी मात्र वाघाची वाडी अद्विक 11 वाघाची वाडी आमचे करसन शेटकेनी यांनी संघ पॅक केलाय. विकेट हॅट्रिक साठी 3000 बक्षिसांची खैरात. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड चाललाय चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर आउट ऑफ द बार. दन 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 करत 4 रन. धन्यवाद. मॅचचा आनंद घेत असताना आमचे डॉक्टर अच्युत आडुले या ठिकाणी जर आले असतील डॉक्टर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार, फलंदाज तेजस तालवी. वेग होतात, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर ताईजवरती चेंडू आदळतात. चेंडूची सांगता या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहिली. अविनाश वाघ या ठिकाणी गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी त्याची मात्र गणना केली जाते. अविनाश वाघची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चौकार जरी ठोकला त्याच्यानंतर त्याने केलेला ग्रेट कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. दुर्वा 11 घरकुल टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तेजस सालवे आणि सचिन ठीक आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लिमिट ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देत आहेत. तत्पूर्वी मिळेल इथे फक्त सिंगल. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. करसन केनी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी आता 500 रुपये आणि बाब्या पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये आहेत. विकेट हॅट्रिक साठी 1000 आहेत. क्या बात आहे. बक्षिसांची कैरात आज मात्र या मैदानावरती होताना दिसते. गोलंदाज सज्ज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सचिन टिकीच्या बॅट मधून हा चेंडू नक्कीच अगदी समोरून निघून जातोय. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सांगता. मॅचचा आनंद घेत असताना आमचे नक्कीच आता ओवेके आमचे उत्कृष्ट समालोचक राम मोरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज अविनाश वाघ. अविनाश वाघ वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय. अविनाश वाघ लय भारी, जाम भारी. तेजस सालवीनं चौकार पहिल्या चेंडूवरती ठोकला. त्यानंतर इथे अविनाश वाघची गोलंदाजी. स्वतः संघनायक आहे, कॅप्टन ऑफ द टीम आणि सर सेनापती कसा असावा याचा उत्तम उदाहरण यांनी या चेंडूवरती आपण दाखवलाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. इथे फलंदाज बाद. अंकुशने टिपला झेल संपलाय. इथे मात्र सचिन टिके साहेबांचा खेळ. ती पंढरीची वाट. षटकाची ते सांगता. पहिल्या षटकाची दमदार सुरुवात केली. जबरदस्त गोलंदाजी राहिली अविनाशी. वाघाची वाडी टीमचा वक्तव्य आपण जर केला तर त्यांचा प्रमुख अस्त्र गोलंदाजी. प्रकाश वीर नावात वीर आहे प्रकाश. इथे गोलंदाजी करतील. रिव्हर एंड करणं. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. पहिलाच बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केला. इथे गॅप आहे भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन.
जबरदस्त संगीत डीजे मास्टर ऑपरेटर आमचे जितू, कौतुक करीन तुझं. जबरदस्त संगीत आणि चौकाराच्या बरोबरीनं टीम जाऊन टेपली आहे. दुर्गा 11 घरकुल टीम जाऊन टेपली 9 या धावसंख्येवरती. गोलंदाज सज्ज. हो यावेळेस इथे मध्ये प्रत्युत्तर दिला. चौकार आल्यानंतर इथे ग्रेट कमबैक. ईट का जॉब पत्थर से, सेन का जॉब पत्थर से और चटनी का जॉब रायते से दिया. नक्कीच या गोलंदाज प्रकाश वीरचं कौतुक करीन. अरे होगी तेरी काँग्रेस शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू साई. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करा. मॅच भरपूर चांगली आहे. प्रकाश वीर विकेट हॅट्रिक साठी नक्कीच आमचे करसनजी केनी यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक आहेत. रवी मडवी मॅचचा आनंद घेतात. कंदे समर्थक आहेत. टीम वाघाची वाडी या संघासाठी ते भरपूर समर्थक आमचे पेटाली टीमनं नक्कीच करसन शेटने टीम पॅक केली. जयदाजी केनी हे देखील समर्थक आहेत या संघाचे, त्यांचं देखील कौतुक करेन. गोलंदाज सज्जा. हो वेग होता. ऑफ साईडला पिचिंग केली. चेंडूवरती मात्र फक्त अशाभूत अशा नजरेनं संदीप या चेंडूवरती पाहत बसले. बाकीचं काम एस टी रक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण केलं जातं आणि डॉट चेंडूची सांगता. चला आराध्य स्पोर्ट्स टेंबोरी टीमचे संघनायक आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे तो मात्र ओवे कॅम्प. जर आपण या ठिकाणी आले असाल तर रिपोर्टिंग करा. प्रकाश वीर गोलंदाजीसाठी सज्ज. वेगवान गोलंदाज आहे. फुल टॉस होता. फ्लिक केलाय स्क्वेअर लाईक रिजन मध्ये. चेंडू चालला अगदी गोलीच्या वेगानं. गोलीगत 4 रन. बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली गेली तर 13 धावा आहे धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रकाश वीर यांच्या षटकातील अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. 13 धावसंख्या धावफलकावरती. विकेट 2 गेल्यात घरकुल टीमचे. ट्रॅकर दिशा इथे लगेच प्रत्युत्तर दिलाय प्रकाश वीरनं. नक्कीच फलंदाज इथे बाद झाल्या तर मात्र संदीपला परतावं लागेल. पहा पहिल्या चेंडूतील चौकाराला लगेच त्याचं प्रत्युत्तर दिला प्रकाश वीरनं. त्यानंतर पाचव्या चेंडूवरती नक्कीच या ठिकाणी प्रत्युत्तर देताना आपण पाहिलं प्रकाश वीरनं. 2 विकेट या ठिकाणी आपण त्यांनी घेताना पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. पाचव्या चेंडूवरती विकेट. चौथ्या चेंडूवरती चौकार. प्रत्युत्तर सॉफ्ट हँड. जबरदस्त गोलंदाजी जोरदार आल्या प्रकाश वीर साठी. जबरदस्त गोलंदाजी साकारली. फक्त धावसंख्या खर्च केल्या 8 आणि 2 विकेट आणि षटकाची इथे सांगता झाली. 2 षटकाची समाप्ती आणि दुर्वा 11 घरकुल टीम जाऊन टेपलाय. एकूण 13 या धावसंख्येवरती 3 विकेट गारत. 13 धावा 3 विकेट.
अंकुश वाघ षटक क्रमांक 3. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. गोलंदाज अंकुश वाघ यांना पाहतो गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू अगदी एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत येतील वागतील इथे थोडंसं पंबाल लगेच एका धावेचे रूपांतर दुहेरीमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत धावफलकावरती. जबरदस्त ज्यावेळी ताकद काम करत नाही काम करते नजाकत. नजाकती लॉंग लेग सीमा रेषा पार आउट ऑफ द पार 4. मैत्रीला कधी गंध नसतो. सुपाप संगीत चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय 19 या धावसंख्येवरती. गोलंदाजी आपण पाहतोय अंकुश वाघ. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या तर दुसऱ्या चेंडूवरती आल्या 4 धावसंख्या. इथे पुढे सरसावत असताना 19. फुलटॉस होता अलगजी कार्पेट गॅप भरपूर मोठा आहे. गोलीच्या वेगाने चाललाय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जाईल सीमा पार 4 रन. सुरेख फटकेबाजी पोलादी निर्धार आमुचा असुर बलांची कंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. 23 धावा धाव फलकावरती दुर्वा 11 घरकुल. फटका तर चांगला आहे चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून धन 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 करत स्वीपर कव्हर पॉइंट रेषेच्या लगत इथे चेंडूची अडवणूक केली जाते. 3 धावा इथे मात्र जमा केल्या जातील. 3 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपलाय 26 या धावसंख्येवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी धावसंख्या पाहिली 26 धावा आहे धावफलकावरती. अंकुश वाघ यांच्या षटकामध्ये धावा येताना आपण पाहतोय. प्रत्येक 5 षटकासाठी तुम्हाला 25 मिनिट्स असतील. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिट्स असतील आणि 20 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये अगदी तुम्हाला 4 षटक इथे संपन्न करायचे आहेत. षटकातील शेवटचा चेंडू 2 चेंडू बाकी आहेत. हो यावेळी चांगला चेंडू डायरेक्ट हिट निशाणा चुकलाय. बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लेग बायचा इशारा तो पंचांचा. धावसंख्या धावफलक 27 27 धावा. षटक क्रमांक 3. 5 चेंडू झाले धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. रॉकी आणि चंदू ची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ करत असताना चंदू फुलटॉस होता फ्लिक केला कॅप शोधलाय जाणार चेंडू कॅप मध्ये. कॅप आहे मोठा धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच केदारनाथ 11 ओवेकॅम आणि त्यांच्या विरोधात अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोळे असे 2 संघ असतील. तर ओवेकॅम संघाचा संघनायक या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर टेंबोळे संघाचा संघनायक आपण लगेचच संपर्क करायचा आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय महेश शेठ गरज साहेब अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी काही कारणास्तव या
मैदानावरती ते पोहोचू शकत नाही, कारण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं महेश शेटगरे साहेब अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 25,000 रुपयाचा धनादेश त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. तर साहेबांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार आम्ही मानू. धन्यवाद साहेब. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्राने ते टिपलं गेलेत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जबरदस्त कार्य. स्वर्गीय त्रिमल शेट केनी स्मृती चषक 2025 मधला हा एक अद्भुत अविश्वसनीय नजारा आपण स्क्रीनच्या समोर अनुभवतोय. 3 षटकाची सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या 31च्या घरात. एक चांगली धावसंख्या दुर्वा 11 घरकुल टीम. डॉक्टर अच्युत आडुले मॅचचा आनंद घेतात आमचे मित्र आहेत. या डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी आले असाल तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रॉकी आहेत आता स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन ज्ञानेश्वर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण पाहतो. ज्ञानेश्वर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर धावसंख्या 31. स्ट्राईक एंडवरती रॉकी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 पहिलाच बॉल रिव्हर एंड कडनं फुल टॉस होता. बाहुबलीसाठी एक छोटासा निवाला, परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता. चांगली फिल्डिंग. फेकी अचूक येत नाही. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावच्या बरोबरीने टीम जाऊन टिपली. एकूण धावसंख्या 33. या धावसंख्येवरती 3 विकेट घरातमध्ये एकूण स्कोरबुकवरती आणि धावफलकावरती आपण पाहिलं स्क्रीनच्या समोर 3 तिऱ्या 33 धावा आहेत आणि 3 विकेट घरात आहेत. नक्कीच दुर्वा 11 घरकुल टीम इथे फलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज ज्ञानेश्वर स्लोवर केलाय. मिश्रित गोलंदाजी. फसवा चेंडू फेकलाय. हे व्हेरिएशन असणं तुमच्यामध्ये गरजेचं असतं बा. ज्यावेळी तुम्ही वेग देता त्यावेळी मोठे फटके येत असतात, त्यावेळी तुम्ही चेंज ऑफ फेस नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करतात. नक्कीच हे व्हेरिएशन तुम्हाला नक्कीच पंचांची वादावाद करू नका. प्रोफेशनल पंच आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असतो. श्री गोलंदाज सज्ज षटकातील नेक्स्ट बॉल ज्ञानेश्वर. पोलर लाईनचा चेंडू होता. इथे फलंदाज इथे आपण पाहिला तर नक्कीच बाद झाल्यात. रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केली आहे. नक्कीच आपण पाहतोय तो मात्र रॉकीला मात्र परतावं लागेल. तेहतीस धावा फलकावरती. काय गोलंदाजी. ज्ञानेश्वर इथे कमबॅक देण्याचा प्रयत्न जरूर करतायत. ज्ञानेश्वर. चला नेक्स्ट मॅच साठी आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे आणि नक्कीच ओवे कॅम्प टीमचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. स्विच हिटचा आसरा इथे क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्टर मॅन मध्ये एक धावांकित. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपलाय. धावसंख्या धावफल करते 35. चेंडू फेकन माफ करा 34 आहेत. 34. 34 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर. 4 चेंडूमध्ये त्यांनी धावसंख्या खर्च केल्या 3. सुरेख अप्रतिमला जबाब गोलंदाजी. वाखण्यजोगी गोलंदाजी ते आपण म्हणू शकाल. ज्ञानेश्वर यांची गोलंदाजी खूप तिखट राहील. जितकी गोलंदाजी तिखट परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न इथे ज्ञानेश्वर या ठिकाणी पाहतोय. हो यावेळी नशिबाची साथ. दुर्वा 11 घरकुल टीम साठी नशिबाचा पंजा. गरज होती का मी म्हणे. ज्ञानेश्वरने 4 चेंडू खूप चांगले फेकले होते. जाईल चेंडू आर पार 4 रन. नो बॉल आहे पंच. यस डेफिनेटली हाईट फॅक्टर भरपूर मोठी होती. अगदी छातीच्या वरनं चेंडू गेला. नशिबाचा चौकार मिळाला आणि 5 धावा अंकित केल्या जातील. शुभ संकेत आहे मी म्हणे दुर्वा 11 घरकुल टीमसाठी. येणारा चेंडू फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू आदित्य. चांगला फटका तर बसला. फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज बाद नसणार आहेत. झेल देखील सुटला गेला आहे, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण. 3री धाव जोखीम आहे. इथे मात्र मिळेल फक्त 2 धावा. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपल्या. एकूण 41. 41 धावा फलकावरती.
ज्ञानेश्वर यांच्या षटकातील चेंडू फेकून झाले 5 षटकातील शेवटचा बॉल. 41 वरती 4 विकेट गारद झाल्यात दुर्बा 11 घरकुल टीमचे. आदित्य स्ट्राईक एंड वरती आहेत. आदित्यमध्ये एक क्षमता भरपूर मोठी, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु पाहूया अद्याप देखील 7 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. 5 षटकांची मॅच. 41 धाबा दहा फलकावरती. ज्ञानेश्वर षटकातील शेवटचा बॉल. अगोदर टप्प्याचा चेंडू होता, स्लॉट मध्ये नाही आहे. षटकाची झाली आहे इथे सांगता. 4 षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर दुर्वा 11 घरकुल संघ जाऊन टेबला एकूण धावसंख्या त्या फलकावरती 41. 41 वरती 4. चला टीम टेंबोडे, आपला संगनायक आपण लवकरच आमच्या दिशेने रवाना करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. विपक्षी संघाचा संगनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर करण आपण आला असाल तर या लवकर टॉस साठी. 41 धाबा दहा फलकावरती. 41 वरती 4 फलंदाजांचा घाशा इथे गुंडाळला गेलाय. दुर्बा 11 घरकुल टीमचा अंतिम षटक स्लोगर मध्ये महेश वाघ एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु पाहूया महेश या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. समोर फलंदाज आपण चंदू 6 मध्ये 18 वरती खेळताय. संघाला सावरलाय. वन मॅन आर्मीची भूमिका साकारत असताना चंदूकडनं मोठ्या फटक्यांची इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा इथे मात्र वर्तवली जातीये. महेश वाघ पेठाले एंड करणं सज्ज झालाय. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. पहिलाच बॉल. महेश वाघ. चंदू आहे स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल. वेग आहे, भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक दिशा, जबरदस्त गोलंदाजी. वेग होता चेंडूवरती. चेंडूकडे नक्कीच उत्तर नव्हता या चेंडूवरती कशा पद्धतीने खेळावा, परंतु इथे 41 वरती 4 विकेट गारद झाल्यात. शेवटचे 5 चेंडू प्रगतीपथावर. महेश वाघची गोलंदाजी. आडव्या बॅटनं नक्कीच चांगली गोलंदाजी, अप्रतिम, सुपर, मॅग्निफिकेशन गोलंदाजी इथे करत असताना महेश वाघ लगातार इथे मात्र 2 चेंडू इथे डॉट केल्यात. चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 8 चेंडू त्याने फेस केल्यात. 18 धावेचं योगदान त्याने दिल्यात टीमसाठी. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. आता 4 चेंडूमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. आलाय चांगला फटका आलाय. डीप लॉंग लेग आणि फाईन लेग च्या दिशेने चेंडू धन 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 करत चाललाय. आउट ऑफ द पार. मिळतील 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले तर 45. 45 धाबा धावफलकावरती. महेश वाघ चांगली गोलंदाजी करताय. षटक क्रमांक 5. लाईन फावीला गेली आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंच दंडित घोषित करण्यात. व्हाईट बॉलची खून. 46 धाबा. एक सन्मानजनक धावसंख्या मी म्हणेन इथे बनवण्यामध्ये संपादित केलाय दुर्वा 11 घरकुल संघानं. महेश वाघ इथे गोलंदाजीसाठी सज्ज. षटकातील अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. शिल्लक आहे. चंदू ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय. डॉट चेंडूची सांगता. धावफलकावरती एकूण धावसंख्या आपण पाहिली गेली तर 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना चेंडू फेकून जाणे. षटकातील एकूण 4. स्विच हिटचा अस्त्र. फलंदाज फसला गेलाय. यस फलंदाज बाद. चंदू
एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 46 आहेत. षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज शंतनू कदम. शेवट गोड करणार काय? चौकार आला तर 50, षटकार आला तर 52. आखूड टप्प्याचा चेंडू बिरकावून दिलाय. जाईल का चेंडू सीमा पार? हो गेलाय, लांब गेलाय, आउट ऑफ द पार. मिळतील शेवट गोड केलाय शंतनू कदमच्या बॅट्स मधून. झलक दिखला जा षटकार. थँक्यू डीजे. तर चला टीम तेंबोडे आपला संघनायक आपण पाठवायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक यस ओवेकॅम संघाचा संघनायक कधीपासून या ठिकाणी उपस्थित आहे. तर तेंबोडे संघ करण आपला प्रतिनिधी कोणीतरी या लवकर आपण टॉस करू. कारण की आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक सामना समाप्त झालाय. दुसऱ्या मॅचची देखील एक इनिंग पूर्ण झाली. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. सातत्यानं आपल्याला ऑफिशियल कॉल दिले जात आहेत. तर आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधा. यस गजानन शेठ पाटील माजी कर्नल पेटालीचे यांचं शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. अतिशय चांगली ज्यांची पर्सनॅलिटी आपण पाहतोय त्यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम दादा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर आमच्या मंचावरती सत्येंद्र सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करू. साथीनं सूरजजी नरुटे साहेब देखील आहेत. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती या पण आपला शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत. सरचिटणीस काँग्रेस कमिटीचे आमचे सत्येंद्र सिंग आणि कामोटे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आमचे सूरजजी नरुटे साहेब या दोन्ही मान्यवरांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपला सहर्ष स्वागत आणि आपले मनापासून आभार. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आतिथ्य आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं. एवन जोडी बंधुराजांची ही जोडी श्री तेजस त्रिंबक केणी आणि श्री विशाल त्रिंबक केणी या दोन बंधुराजांच्या स्वप्नातच साकारलेली एक भव्य दिव्य अशी स्पर्धा जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत व ग्रामस्थ मंडळ पेटाली आयोजित स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवता. सन्माननीय आमचे महेश शेठ पाटील महेश शेठ भोईर माफ करा महेश शेठ भोईर पेंदरगावचे यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहताय. यस आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून महेश शेठ भोईर यांची नेहमीच आपण आवर्जून आठवण काढतो आणि त्यांचं इथे शुभ आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. यस नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमचे गजानन शेठ पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण लगेचच करणार आहोत. आपण आलात त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपला सहर्ष हार्दिक स्वागत. चला टीम तेंबोडे आपला संघनायक पाठवा. तर टीम तेंबोडे एक षटकापर्यंत आपण आला नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची दक्षता आपण घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय परंतु आयोजकांच्या वतीनं सूचित करण्यात आले की एक षटकापर्यंत वाट पाहिली जाईल आणि आपला संघनायक जर टॉससाठी उपस्थित राहिला नाही तर मात्र आपल्या संघाला पेनल्टी इन्क्लूड केली जाईल. यस प्रमोद भाई आणि शोएब यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं. या षटकारासाठी 2000 रुपये बाब्या पाटील. यस षटकारासाठी 3 षटकारासाठी. यस
सलग 3 षटकारासाठी आमचे बाबा पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अद्विक 11 वाघाची वाडी आणि विरुद्धात दुर्वा 11 घरकुल संघ आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक संदीप जाधवला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. चांगला चेंडू आहे. पहिला बॉल वरती मात्र ज्ञानेश्वरला आपण पाहतोय आणि साथीनं तर नाणेपैकी देखील एका बाजूला आपण करणार आहोत आमचे महेश शेठ भोईर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. पेंदरगावचे प्रतिष्ठित आमचे शिवसैनिक जे महेश शेठ भोईर यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. ज्ञानेश्वर आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीसाठी पहिले 2 डॉट बॉल हाताळत असताना आपण संदेशला पाहतोय. चांगला चेंडू. इथे देखील डॉट डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सेकंड फ्रेम मध्ये टॉस होताना ओवे कॅम्प आणि विरोधात तेंबोडे संघ. टॉस जिंकलाय टीम ओवे कॅम्पनं. यस, आपला डिसिजन आपण सांगायचा आहे आणि यानंतर लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंगॉन तैनात आहे. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता परंतु लॉंगॉन पर्यंत तो धावून गेला आणि चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत धावा 2 कंप्लीट होतात. 2 डावाला सुरुवातीचे 3 डॉट आल्यानंतर उशिरानं मात्र धावफलकावरती वाटचाल पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती टीम अद्विक 11 वाघाची वाडीकडनं. प्रतिस्पर्धी संघानं धावा नोंदवल्या त्या फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करत असताना 52-53चं लक्ष आहे. मागच्या मॅच मध्ये देखील हेच लक्ष सेट केलं होतं आणि तेव्हा लक्षाचा बचाव झाला होता. परंतु इथे काय घडेल. बॅटची खडा लागली. चेंडू बिहाइंड द विकेट. चांगली गोलंदाजी. पॉवर सर्कल मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उदाहरण सेट करत असताना संदीप जाधवला आपण पाहतोय. दमदार गोलंदाजी. यस, सध्याच्या घडीला जो गोलंदाजी करतोय संदीप जाधव यांचे 2 बंधुराज फॉर्च्यून इव्हेंट मध्ये कार्यरत आहेत. सुमित आणि विजय. यस, सुमित आणि विजय जाधव ही जोडी फॉर्च्यून इव्हेंट मध्ये कार्यरत आहे. परंतु आता त्याचा बंधू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना दमखम दाखवला त्यानं पॉवर सर्कल मध्ये. आमचे बाबा पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय परंतु एकही षटकार आतापर्यंत आला नाही. दमखम दाखवावा लागेल. वाघाची वाडी संघ म्हटला तर एक लढवय्या संघ आहे. नेहमीच चांगला खेळ त्यांचा आपण पाहतो. संधी कमी प्राप्त होतात कारण की जेव्हा त्यांची बाईट आपण ऐकतो तेव्हा ते नेहमी म्हणतात की जे पुरस्कार ते आम्हाला संधी देतात तेव्हा आम्ही त्या संधीचा सोनं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे प्रयत्न करत असताना प्रयत्न फसलाय. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का लागलाय. रुपेश वाघला मात्र परतावं लागेल. तलोजी मजकूरचे सन्माननीय हरचंद पाटील यांचं देखील शुभागमन. त्यांना देखील विनंती या आपण. तसेच तेंबोड्याचे वीरेंद्रजी पाटील आणि संजयजी पाटील मान्यवरांचं शुभागमन झालंय. विनंती आहे त्यांना देखील की या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच साई शिवम डेव्हलपर्सचे आमचे विकास पाटील यांचं देखील शुभागमन. त्यांना देखील विनंती आहे की या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फक्त धावपळकावरती 3 पाहायला मिळतात आणि एका षटकाचा खेळ संपलाय. वाजवी षटक राहिलं ते गोलंदाजी करत असताना संदेश जाधवचं आणि आता संदीप जाधवचं माफ करा. नेक्स्ट षटक आदित्य आठवले गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दमखम दाखवलाय. धावा सेट केल्या सुरुवातीला घरकुल टीमनं 52 आणि 53चं लक्ष ते वाघाची वाडी टीम समोर आहे. परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त 3 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. अजूनही गरज 50ची आहे. फुल टॉस बॉल. अप्रतिम फटका. आता वेग प्रदान केला जाईल या षटकामध्ये हे सांगणारे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधनं.
संघर्षाचा हा शंखनाद आपल्याला पाहायला मिळेल निश्चितपणानं. लेग स्टिकला हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवरती ज्या प्रकारे तो शफल झाला तो ऑफ स्टिकला आणि अगदी त्याच्या माइंडसेट नुसार हा चेंडू आला आणि आपल्या एक्झॅक्ट झोन मध्ये त्यानं चौकार दाखवलाय. चेंडू गेलाय सीमा पार मारला सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. सलग 3 चौकार जरी आले तरी देखील आमचे बाबा पाटील यांच्याकडनं 2000 रुपये आहेत. म्हणजे सलग कामगिरी करा आणि पैसे जिंका. अद्विक 11 या नावानं आज हा संघ खेळतोय. इथे देखील स्क्वेअर कटचा फटका परंतु फसलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. या सेकंड विकेट डाऊन. धक्का दुसरा. पाठलाग चालू आहे 53 धावेचा परंतु ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर ज्ञानेश्वर आणि साथीनं आलेला रुपेश देखील आता तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. टेंबोडे टीमचे पुरस्कर्ते सचिनजी चाळके आणि मनोहरजी पाटील यांना विनंती आहे की या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून ह्या संघाला पुरस्कृत करण्यात आलंय. सचिन चाळके आणि मनोहरजी पाटील. जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुदाम शेठ पाटील यांचं शुभ आगमन. स्पर्धा जेव्हा आपण ओपन केली स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा देखील ज्यांच्या उपस्थितीत आपण पूर्ण केला ते सन्माननीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुदाम शेठ पाटील यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेनं वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर आदित्यचं प्रत्युत्तर आपण पाहिलं. आदित्य आठवलेला आपण पाहतोय. 1 विकेट त्यानं कॅरी केलाय. 2 विकेट आतापर्यंत ह्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती 8 धावा. 53चं भलं मोठं लक्ष पेलायचं आहे. ते पाठलाग करत असताना अद्विक 11 वाघाची वाडीला आडव्या बॅटनं चेंडू खेचलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील तोपर्यंत फक्त अवधी 1 धावेचा 1 धाव कंप्लीट करण्यात येत आहे. सन्माननीय अरुण शेठ ठाकूर रोटपाळीचे यांचं देखील शुभ आगमन. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या रजनीपासून सातत्यानं मान्यवर मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात. हे असणारं प्रेम आहे खरं तर आमच्या दिवंगत स्वर्गीय त्रिंबकशेठ केणी ह्या मान्यवरांवरती. गोलंदाज राईट मोड विकेटनं चांगला चेंडू लाभ केला. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो. क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बिग हिट. षटकार. थँक्यू. यस षटकार ठोकला त्याबद्दल 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे बाबा पाटील यांच्याकडनं आलंय. चांगला चेंडू सन्मान दिलाय. माहित आहे अजूनही आपला पल्ला पूर्ण झाला नाहीये. 50+ धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये नोंदवली आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर आक्रमणासोबत कंट्रोल बॅटिंग मध्ये गरजेचं आहे. दरम्यान ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाची धनराशी आली आहे. सन्माननीय आमचे गजानन शेठ पाटील यांच्याकडनं त्यांचे देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. नेहमीच जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात त्यांचं योगदान पाहतो. इथे फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये. जी फील्ड प्लेसमेंट होती जे जालं विंदलं होतं फलंदाजासाठी त्यामध्ये अडकवलाय आणि डाव्या हाताचा फलंदाज जो आक्रमक ठरू शकला असता त्या फलंदाजाला बाद करण्यात यश आदित्यला प्राप्त झालाय. अंकुशची केली संपुष्टात. धक्का तिसरा. पाठलाग करत असताना टीम अद्विक 11 वाघाची वाडीला.
यस. तर आपलं जे अतिथी कक्ष आपण पाहतोय, आमचं स्टेज जे पाहतो त्याच्या बाजूला ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्याने आपण त्या गाड्या बाजूला करायच्या आहेत. आमचे मान्यवर येतात तर रस्ता आपण खुला ठेवायचा आहे. प्रेक्षकांना ही नम्र विनंती, जेणेकरून आपण अशी गाडी पार्क करा की कुणाला त्रास होणार नाही. आमचे जे मान्यवर येतील त्यांच्या गाड्या सहजरित्या इथे आल्या पाहिजेत. थोड्याच वेळात इथे मान्यवरांचं शुभ आगमन देखील होणार आहे. त्या कारणास्तव आमच्या आलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, श्रीरामपूर विधानसभाचे विद्यमान आमदार सन्माननीय श्री हेमंतजी गोगले साहेबांचं शुभ आगमन होणार आहे. हेमंतजी ओगले साहेब ह्या ठिकाणी निश्चितपणाने येतील. सलग 3 षटकार 3000 रुपयाचं कॅश प्राइज बाब्या पाटील यांच्याकडनं असेल. 500 रुपये तर जमा आहेत. स्पीडअप घ्या, पंच आपण ऑन करा, अन्यथा फिल्डिंग करणारा संघ 20 मिनिटाच्या आतमध्ये जर 4 षटकं झाली नाहीत तर एक क्षेत्ररक्षक आपला आतमध्ये लावण्यात येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 16 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकात फक्त धावा 3 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात धावा 13 एकवटल्यात. आता कुठे का होईना धावसंख्येला वेग प्रदान करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू ते ड्राईव्ह केला, ऑनसाइडला ऑन ड्राईव्हचा फटका, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. चपलाई पाहू शकाल, हा वेग आहे या 2 फलंदाजांच्या दरम्यान. ज्याप्रमाणे जंगलामध्ये हरण धावतात भरधाव वेगानं, त्या प्रकारचा वेग आपल्याला पाहायला मिळाला ह्या 2 फलंदाजा दरम्यान. चपलाई अविनाश वाघ आणि साथीनं आपण प्रकाश वीर या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येणारं समीकरण, चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. 17 चेंडू 35चं इक्वेशन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकलात. 18 धावा स्कोर कार्ड वरती. चांगला चेंडू होता, कोदून काढलाय, अलॉंग द कार्पेट गरंगलत चेंडू चाललाय, मिस फील्ड झाली आणि 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. छोट्या छोट्या चुका आपल्याला निश्चित महागात पडू शकतात. याचं कारण की स्पर्धा खूप मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं स्थान अबाधित ठेवायचं असेल तर खूप परिश्रम आणि खूप मेहनत ही करावीच लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 चंदू घाडगेला आपण पाहतोय. पुढील बॉल लॉप केला, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवले सीमारेषा पार, फ्लायटेड षटकार, फलंदाज अविनाश शबाट मधनं. थँक्यू. साई शिवम डेव्हलपर्सचे आमचे सन्माननीय संजयजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5555 ही मॅजिकल फिगर आपण पाहतोय जी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 15 चेंडू आणि 27चं समीकरण, एका षटकारानं समीकरण थोडं का होईना ते सोपं बनलंय. ते अद्विक 11 वाघाची वाडी या टीमसाठी आज हा संघ पुरस्कृत केलाय. चाहते त्यांचे खुश आहेत, पॅकर्स देखील खुश आहेत. इथे फटका हा देखील लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. कोणती चान्स नव्हती, इतक्या वेगानं हा चेंडू सीमारेषेच्या पार गेला. अलॉंग द कार्पेट गरंगलत हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो अविनाश वाघच्या बॅटमधनं काय दमखम दाखवला पठ्ठ्यानं. मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनसाठी आलाय. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकारानिशी तो खेळतो. व्यक्तिगत 21 कॅप्टन नॉक त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नेहमीच ह्या खेळाडूवरती जास्त दारोमदार ह्या टीमची आपण पाहिली आहे. एका षटकामध्ये धावा देखील त्यानं 5 खर्च केल्या होत्या. जेन्युइन ऑलराऊंडर आहे या टीमचा, बॅकबॉन म्हणून त्याची ख्याती आपण पाहतोय. आणि आज यस कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही कामगिरी करत असताना अविनाश वाघला आपण पाहतोय. विजयाच्या समीप आणण्याचा प्रयत्न, शॉट हा देखील लाजवाब आहे. ओव्हर द कव्हर, शॉट ऑफ द डे, यस शॉट ऑफ द नाईट असं म्हणावं लागेल, कारण की रजनी क्रिकेट स्पर्धा चालू आहे. काय बॉडी बॅलन्स होतं, ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल. कॉपीबुक स्टाईलनं सुरुवातीला मागे गेला बॅकफुट वरती, त्यानंतर बॅटचा चेहरा उघडून अगदी ओव्हर दी कव्हर हा लाजवाब चौकार. जितके प्रेक्षणीय षटकार आपण पाहतो ना त्याहून अधिक लोभक हा चौकार षटकारलाय. यस थँक्यू थँक्यू डीजे. थोडस लक्ष ठेवा. षटकार लाजवाब असं वाटलं होतं की सीमा पार जाईल की नाहीये, परंतु टायमिंग इतकं सुरेख होतं ना की त्या टायमिंगच्या जोरावरती तो चेंडू सीमा पार डायरेक्टली लँड झाला.
षटकार चौकार षटकार ही भाषा बोलत असताना आता अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झाला. 8 चेंडू आणि 29 वरती तो खेळतोय आणि संघाची धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 38 धावा गरज आहे. ते येणारे 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची ह्या षटकानं सामना टर्न केला अविनाशनं. आणि या षटकात तब्बल धावसंख्येचा जर विचार केला तर जवळजवळ 22 धावा एकवटल्या आणि आपल्या बाजूने हा सामना खेचून आणण्याचा प्रयत्न तो अद्विक 11 वाघाचे वाडिया. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तो फटका आपल्याला पाहायला मिळतो. फॉर्च्यून इव्हेंटचे देखील आपण कौतुक करूया की ज्या फटक्याची सातत्यानं चर्चा करतोय, अगदी शॉट ऑफ दी टुर्नामेंट आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा तो लाजवाब षटकार, ओव्हर दी कव्हर षटकार आपण पाहिला. कॉपी बुक स्टाईलनं अगदी कोचिंग मॅन्युअल मध्ये हा फटका शिकवला जातो, ज्याप्रमाणे बॉडी बॅलन्स, आय हँड कॉर्डिनेशन ह्या साऱ्या काही गोष्टी सातत्यानं प्रशिक्षक आपल्याला शिकवत असतात. आणि तशाच प्रकारचा हा फटका अविनाश वाघच्या माध्यमातून आपण पाहिला. अविनाश वाघची जेव्हा जेव्हा आम्ही बाईट घेतो तेव्हा तेव्हा ते सांगतात की आमचा संघ थोडासा गरीब आहे, परंतु जेव्हा जेव्हा संधी त्यांना प्राप्त मिळून देतात ना तेव्हा अगदी 100% खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 12-15चं समीकरण आता उरलंय. आता मॅच काही प्रमाणात का होईना मिमाने झुकली आहे ते अद्विक 11 वाघाची वाडी या टीमच्या बाजूनं, परंतु खेळ आहे. जोपर्यंत अंतिम बॉल टाकला जात नाहीये तोपर्यंत सामन्याचं भवितव्य आपण वर्तवू शकत नाहीये. परंतु ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे, ज्या फॉर्म मध्ये, ज्या टच मध्ये आपण अविनाशला पाहतो ते पाहता 12-15चं समीकरण थोडं का होईना सोपं आपल्याला पाहायला मिळतं. साथीनं मैदानाच्या आतमध्ये प्रकाश वीर, षटक क्रमांक 4 तेजसचा वापर. यस, सलग 3 षटकार आमचे बाबा पाटील, सलग 3 चौकार जरी ठोकले तरी देखील 3000 रुपये आहेत. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, चुकी होणार नाही. या विकेट डाऊन, मॅच संपली नाही. या घरकुल संघ देखील दमखम दाखवतोय. दुर्वा 11 घरकुल संघ इतक्या सहजासहजी सामना सोडणार नाही या हे दाखवत असताना विकेट आलाय. आता मॅच मध्ये समीकरण बदलेल. येणारे 11 चेंडू आणि गरज असेल ती 15 धावसंख्येची. थँक्यू डीजे. आमचे मंडप डेकोरेटर्स कुठे असाल तर या, आमचे आयोजन करता आपली आठवण करतायत. 12 चेंडू 15ची आवश्यकता होती. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला तेजसला आपण पाहतोय. तेजसला माहित आहे हे षटक टर्निंग पॉइंटचा आहे. या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी केली तर संघ कमबॅक करू शकतो आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. 11 चेंडू 15चं समीकरण, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी विजयासाठी 15 धावा बनवाव्या लागतील. सन्माननीय हरीश शेट केणी यांचं शुभ आगमन होतंय. इथे देखील लाऊड अपील आपण पाहू शकाल. टीम स्पिरिट आपल्याला दुर्वा 11 घरकुलचा पाहायला मिळतोय. सातत्यानं ह्या गोष्टी ते नेहमी दाखवतात. ते जिद्दीनं खेळ ते करत असतात. आज देखील त्यांच्या माध्यमातून टार्गेट चांगलं सेट झालं होतं. एक षटक थोडंसं महागडं जरूर राहिलं. चंदू यांचं पुढे सरकलेत, फटका एक्झिक्यूट केला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला, दुसरी कंप्लीट होईल का? यष्टांचा वेळ साधलाय, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजानं अक्षरशः धावसंख्येचा वनवा पेटवला होता तो अविनाश वाघ रेनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन संघासाठी अगदी घातक ठरू शकेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय हिट केलाय. या हिटनं मात्र आठवण होते ज्या वेळेस वर्ल्ड कप आपण पाहत होतो, न्यूझीलंड आणि त्यांच्या विरोधात टीम इंडिया फाईट करत होती आणि एका धावेनिशी मागे राहिला MSD आणि सामना गमावा लागला होता तो टीम इंडियाला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलंय फलंदाजचा क्लीन बाद आहे. पॉपिंग क्रीज मध्ये तो पोहोचू शकला नाही. तिसऱ्या पंतांकडे रेफर करण्यात आलं होतं परंतु फलंदाज पोहोचला नाही. धाव घेण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि तो झाला बाद. दरम्यान अरे कशा थँक्यू डीजे. यस, डीजे मास्टर देखील सांगतो हा वेडेपणा का केला. ज्या फलंदाजामध्ये क्षमता होती, जो फलंदाज धावा एकवटत होता, तो फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन संघासाठी कितपत योग्य ठरेल. यस, बाबा पाटील आणि जनार्दन केनी यांच्याकडनं 3000 रुपये असतील सलग 3 षटकारासाठी.
सन्माननीय हरीश शेट्ट केणी साहेबांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. सातत्यानं प्रत्येक रेजडीमध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपले देखील आभार. परंतु एक धाव कंप्लीट झाली होती, दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि ती धाव अगदी मी म्हणेन अंगलाट आली आणि परतावं लागलं ते अविनाश वाघला, जो चांगल्या टच मध्ये होता. 3 षटकार त्यानं ठोकले होते आणि तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला आल्या आणि आता मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न दुर्वा 11 घरकुलचा आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे, ऑन साइडला टर्न केला, एक धाव तिथे प्राप्त होईल. सिंगल डबल आता डाव पुढे चाललाय. आता मॅच मध्ये पलटवार आपल्याला दुर्वा 11 घरकुलचा पाहायला मिळतो. हेच तर क्रिकेट आहे. अगदी सरड्याहून अतिशय वेगानं रंग बदलणारा कोणता खेळ असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. 8 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलताना आपण पाहिलं. आता प्रेक्षक उभे राहिलेत की मॅच मध्ये काय घडेल. मंकड विकेट पुढे तर सरकला होता, परंतु पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा होईल. मंकड विकेटसाठी बरेचसे नियम टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतो. काही ठिकाणी वॉर्निंग दिली जाते, काही ठिकाणी फर्स्ट अटेम्प्टलाच बाद दिलं जातं, काही ठिकाणी तो नियम देखील नसतो. परंतु इथे काय आहे पाहावं लागेल. पंतांकडनं इशारा येणं बाकी आहे. वॉर्निंग, यस, फर्स्ट वॉर्निंग आपण पाहतोय. परंतु नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला ही वॉर्निंग आहे की आपण क्रीज सोडून जोपर्यंत बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत जायचं नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय. इथे फटका सजवण्याचा प्रयत्न तर केला होता, पंतांकडे कटाक्ष टाकला जातो. आउटसाइड द लेग स्टंप, वाईड बॉल. अतिरिक्त धावांपासून वाचावं लागेल टीम घरकुलला जर सामना जिंकायचा असेल तर. एका बाजूला हे 2 चेंडू, ह्या 2 मध्ये एखादा हिट गरजेचा आहे विजयाच्या समीप जाण्यासाठी. तो अर्थातच अद्विक 11 वाघाची वाडी टीमला. नेक्स्ट बॉल, प्रहार तर केलाय, समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहे, मस्तक पे दस्तक देते हुई बॉल जातोय तो सीमारेषा पार. विजयाचा मी म्हणेन जणू काही शंखनाद झालाय, षटकार आलाय आणि या षटकारानं मात्र सामना खुला केलाय. तो वाघाच्या वाडी टीमच्या ह्या पट्ट्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण चंद्राला पाहतोय आणि त्याच्या बॅट मधनं चंद्रकांत वाघ, यस, चंद्रकांत वाघ कडनं हा षटकार आलाय आणि या षटकारानं समीकरण सोपं झालंय. 7 चेंडू आणि 6चं समीकरण, 12चं समीकरण 8 मध्ये उरलं होतं आणि अशा मुवमेंटला हा षटकार खूप काही सांगून जाईल. ह्या मॅच मध्ये मॅचची हवा काढली. पुन्हा तोच प्रयत्न होता लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव कंप्लीट होईल की नाही. गोलंदाज काय किमया साधतो. ह्या अगोदर देखील त्यानं डायरेक्ट हिट केला होता. अगदी गोटी नेम ज्याला आपण म्हणतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तेजस सालवीला आपण पाहतो आणि त्याचा हा अचूक नेम. या अगोदर त्यानं अविनाशला परतवलं होतं आणि आता देखील क्लीन रन आउट आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज चंद्रकांत देखील बाद होईल. धक्का ह्या षटकामध्ये दुसरा दिला. हे जरी सांघिक आपण रनआउट म्हटलं परंतु सांघिक न म्हणता हे वैयक्तिकच म्हणावं लागतील. हे यश तेजसचे आहेत. षटकाची झाले सांगता. आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 6 धावसंख्येची. काय म्हणायचं आहे. जितका रंग गीतांमध्ये आहे तितकाच रंग या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. मॅच संपली नाही. 6 चेंडू 6चं समीकरण जरी सोपं वाटत असलं तरी देखील ते समीकरण इतकं सोपं नाही या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. कधी कधी 1 बॉल 6 माइंडसेट असतं की षटकारच ठोकायचा आहे, परंतु 6 बॉल 6 द्विधा मनस्थिती फलंदाजांची असते की सिंगल काढायची की मॅच फिनिश करायची षटकारानं. परंतु अशा मोमेंटला गोलंदाज अमित वरती विश्वास टाकला. अमितच्या खांद्यावरती ह्या मॅचचं भवितव्य सोपवलं. 6 चेंडू आणि 6 त्याला रोखायचे आहेत. हा भीम पराक्रम जर त्यानं केला तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर त्याला मिळेलच, परंतु या स्पर्धेमध्ये सातत्यानं त्याच्या नावाचा गाजावाजा होईल यात शंकाच नाही. 6 चेंडू आणि रोखायचे आहेत 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये नौखे दोन्ही फलंदाज बुदाजी आणि साथीनं मंगल 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी म्हणजे टॉप ऑर्डर पूर्णतः ढासळली आहे. आता लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मंगल वाघ, इथे काय घडलंय. चुकी
ही चुकी इतकी महागात पडेल की ह्या स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल. वाईट +4 5 बोनसच्या स्वरूपामध्ये. स्कोर इज लेवल. या एका बॉलनं मात्र सामना पूर्णतः झुकलाय तो टीम अद्विक 11 वाघाची वाडी ह्या संघाच्या दिशेनं. आता फक्त गरज एकच धावेची आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल. फलंदाजाला देखील माहित आहे आता जे काही प्रेशर होतं ते पूर्णतः दूर झालंय. आता 6 मध्ये फक्त गरज एक धावेची. इथे सहजगत्या हा बॉल पाठवलाय तो ऑन साइडला. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. मिळतील 4 आणि विजयाचा चौकार. सामना जिंकलाय वाघाची वाडी या टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक दुर्वा 11 घरकुड. नेक्स्ट स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अद्विक 11 ऑन स्टार वाघाची वाडी हा संघ आपण पाहतोय. सामना जिंकलाय. 4 गडी राखत हा विजय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट विथ द बॉल. दमदार कार्य आणि बॅटिंग करत असताना अचूक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले आणि त्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती तो राहिला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट जी कामगिरी आपण पाहतो. बरेचसे मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित होते. आमच्या रायगडाची मुलुक मैदानी तोप शिवसेनेचा झुंजार आवाज झुंजार नेतृत्व आमचे बबनदादा पाटील या ठिकाणी निरोप घेत असताना आपण पाहू शकाल ह्या स्पर्धेचा. परंतु ते सातत्यानं इथे येतील यात शंका नाही. या पहिल्या रेजणीपासून ते सातत्यानं इथे वेळ देत आहेत. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून सध्याच्या घडीला ते पद भूषवत असताना तसेच आमचे नुकतंच ज्यांचं आगमन आपण पाहिलंय सन्मान्य सुदाम शेठ पाटील यांना देखील आपण पाहतोय. बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. आता ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. टीम तेंबोडे आणि त्यांच्या विरोधात ओवे कॅम्प. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी यस कॅप्टन यायचा आहे आणि बाबाजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये आहेत. यस आमचे पोलीस निरीक्षक सचिनजी टिके या आपण आपला देखील सहर्ष स्वागत होईल. या दादा खेळ चांगला राहिला परंतु अंतिम मोमेंटला यस मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अविनाश. दमदार खेळ त्याचा आपण पाहिला. 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्याच्यासाठी आलंय. यस बाबाजी पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राइज आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. त्याच्याशी थोडासा आपण संपर्क साधू. खेळ खूप चांगला राहिला. सध्याच्या घडीला आमचे सचिनजी टिके ह्या ठिकाणी आहेत. उत्कृष्ट क्रिकेटर्स त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. आमचे संदीप दादा केणी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. अद्विक 11 वाघाची वाडी ऑन स्टार वाघाची वाडी संघाने सामना जिंकला. हडलक टीम घरकुल परंतु पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी कामगिरी त्याची पाहिली. 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्मान्य सुदाम शेठ पाटील मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकाल सन्माननीय सुदाम शेठ पाटील आणि साथीनं आमचे हरीशदादा केणी देखील आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अविनाश वाघला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. संपर्क त्याच्याशी साधू. 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे बाबाजी पाटील यांच्याकडनं देखील आहे. यस आमचे बाबाजी पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये. बाबा पाटील तर थोडासा संपर्क आपण साधूया. अविनाश आहेत. वेल प्लेट अविनाश. तर दमदार खेळ राहिला. शेवटच्या मोमेंटला थोडीशी कुशल परिस्थिती आपण पाहिली होती. मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजित व्हायचं आहे. रनआउट झाल्यानंतर मनात काय चाललं होतं की आता सामना जिंकेल की काय घडेल? खरंच लय भीती वाटली होती कारण खूप चांगली टीम आहे आमची. मेहनत पण करते पण ह्या वर्षी आम्हाला जवळजवळ भरपूर मॅचेसला यश नाही भेटत कारण मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 32-30 ट्रॉफ्या मारल्या पण यावेळेस या वर्ष कुठेतरी आमचं नाही. पण मी खरंच आपल्या दादांचं करशन शेठ आणि विशाल शेठ
खरंच एक देवासारखी माणसं. ते एवढी डाऊनफॉलला जरी टीम असून त्याही एक विश्वास दाखवला. खरंच बोलताना हल्ली माणसं राहिली नाही, पण जिथे जाती माणसं त्याही आम्हाला खरंच ही माणसं आहेत. कारण एखाद्या आदिवासी टीमला एवढ्या चांगल्या ठिकाणी खेळायला संधी देणं खूप एक खरंच एक मनात जरा पण मोठपणाची गोष्ट नाही त्यांच्या. कारण हल्ली जातीवित आमचे एक आदिवासी जाते, पण त्याने असं काही बघितलं नाही. पोरांना संधी भेटू दे. खरंच ते देवासारखे आहेत, आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही. खरंच खूप आभार. आणि इथलं आयोजन पण खूप भारी वाटला.